ब्लाऊज डिझाईनसाठी कॉन्ट्रास्ट जर द्यायचा असेल तर ते बघा, मी हा मरून कपड्याचा कॉन्ट्रास्ट देणार आहे. ब्लाऊज आहे क्रीम कलरचा आणि या क्लायंटनी सांगितलेलं आहे साडीमध्ये थोडासा मरून कपडा किंवा डिझाईन आहे, सो त्याचा कॉन्ट्रास्ट आपल्याला हवा आहे. तर इथे पानगळा केलेला आहे आणि ॲज इट इज बॅक साईड आपण जोडून घेतलेला आहे. बॅक साईड उलटी ठेवलेली आहे, त्याच्यावरती हा कपडा उलटा ठेवलेला आहे. म्हणजे आतल्या साईडनं आपल्याला हा डिझाईन लावायचा आहे आणि वरच्या बाजूला हा आपल्याला सरळ करून घ्यायचा आहे. सेंटरला सेंटर लावून पिनं लावून घ्यायचे आहेत प्रॉपर. हा गळ्याची उंची 10.5 इंच बाय 2.5 इंच घेतलेली आहे आणि या गळ्याला आपण डिझाईन करणार आहोत. सो पिना सगळीकडे व्यवस्थित लावून घेतल्यानंतर सेंटर चेक करायचं आहे आणि मग पुन्हा आपल्याला हे स्टिच करायचं आहे. स्टिच करताना जे आपण मार्किंग केलेलं आहे त्या हिशोबाने डिझाईन आपल्याला काढायची आहे. तुम्ही याच्यावरती कोणताही गळा घेऊ शकता. मी इथे पानगळा घेते आहे, तुम्ही इथे स्क्वेअर गळा, पंचकोनी गळा, राऊंड गळा कोणताही घेऊ शकता. तर इथे क्लायंटची डिझाईन जी रिक्वायर्ड आहे त्याच हिशोबाने गळा तयार करणं चालू आहे. सेंटरला बरोबर पॉईंट काढायचा आहे पानगळ्याचा आणि पुन्हा हे शिवून घ्यायचं आहे. शिवतानासुद्धा आपल्याला हलवू नये, त्यासाठी बघा सगळीकडे पिनं लावून घ्यायचे आहेत. बिगनरचा असाल तर अजिबात पिनं लावायला कंटाळा करू नका. टाचणी पिनांमुळे काम आपलं खूप छान होतं. इकडचं तिकडं 1 सेंटीमीटरसुद्धा हलत नाही. आता हा गळा जोडून झालेला आहे. 1/2 इंचाचं मार्जिन देऊन कटिंग करून घ्यायचं आहे, म्हणजे प्रॉपर आपल्याला हे फोल्ड करताना व्यवस्थित सेट होतं. आता हे जे पिन्स आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत आणि जिथे जिथे कर्व आलेला आहे तिथे कट्स मारू शकता, ज्यामुळे हा गळा जो आहे आपल्याला सरळ पलटवताना व्यवस्थित सेट होईल. तर इथे पिना काढून घेते आणि हा गळा याला दाबटीप न देताच पलटवायचा आहे बरं का, कारण आपण नेहमी हा गळा आतल्या बाजूला उलटा करतो तेव्हा दाबटीप देतो. तर अशा काही बॉल्स किंवा पोटल्या तयार करून घेतलेल्या आहेत कपड्याच्याच कॉन्ट्रास्टमध्ये आणि गळा पलटवून वरून टीप मारायची आहे. दाब टीप न मारता वरून टीप मारायची आहे, जसं की मी ते व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. ह्याच्यामध्ये डिझाईन इतकी सुंदर तयार होते ना की तुम्ही पाहालच पुढे जाऊन. आणि असेच व्हिडिओज आपले खूप सारे आहेत यूट्यूबवरती डिझाईन्सचे, ब्लाऊज गळ्यांचे तुम्ही पाहू शकता. स्लीव डिझाईन, ब्लाऊज डिझाईन, नेक डिझाईन, ह्याच्यामध्ये पफ स्लीव्ज वगैरे खूप सारे व्हिडिओज आहेत. नवीन जर तुम्ही आपल्या चॅनलवरती जॉईन झाला असाल तर होम पेजला जाऊन चेक करू शकता. आणि सोबत इन्स्टावरती सुद्धा खूप सारे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, तिथेसुद्धा फॉलो करा इन्स्टा पेज. आणि फेसबुक पेजला स्टिचेस सरिता या नावाने आपलं इन्स्टा पेज आहे. तर इथे बघा आता गळा पलटवल्यानंतर पुन्हा पिना लावून घेतलेल्या आहेत, म्हणजे पोटल्या आपण केलेल्या आहेत त्या 1-1 इंचाच्या गॅपवरती लावायच्या आहेत. तुम्हाला जवळ किंवा थोड्याशा लांब लावायच्या असतील तर लावू शकता. इथे क्लायंटने मला खूप साऱ्या पोटल्या लावून द्या असं सांगितलेलं आहे. सो इथे मी आता हे प्रॉपर तयार करून घेते आणि पुन्हा भेटते.